कधीही जात नाही। गिरीश भाऊंच्या परवानगीनेच मी किशोरप्पांना मदत केली होती, हे देखील वस्तुस्थिती आहे। आज ते म्हणतात की त्यांनी स्वतःची घोषणा केल्यामुळे शेवटी पक्षीय राजकारणात सगळ्यांना त्याचा अस्तित्व टिकवण्याचा अधिकार आहे आणि आपण आता वेगळी लढायची भूमिका त्यांनी भूमिका घेतल्यामुळे ती आपल्याला भूमिका घ्यावी लागेल। मधल्या काळात ते सहज तरी मी निरोप पाठवला की मागचा दरवाजा बंद आहे का पुढचा आहे का बाजूचा आहे, तरी निरोप आला की दोघं दरवाजे बंद आहे। आता तर सर्व दरवाजे बंद आहे। भारतीय जनता पार्टी अगदी असा पक्ष आहे, या पक्षाने जर नेतृत्वाने जर ठरवलं तर हा पक्ष कार्यकर्त्यांचा संघटनेतनं तयार झालेला पक्ष हा कोणालाही ताकद देऊन त्या पदापर्यंत नेण्यासाठी तयार असतो। त्याचं उदाहरण तुम्हाला मी स्वतःच आहे। मागच्या 2019च्या विधानसभेला गिरीश भाऊंनी मला तिकीट दिलं। अगदी अशी परिस्थिती होती की सगळी संभ्रम अवस्था होती आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आमदार केलं। खरं तर दिलीप भाऊ तुमच्या नावातच वाघ आहे, पण तुमचा प्रॉब्लेम असा झाला तुम्ही दरकाड्यात पूर्ण सोडून दिलं। त्याच्यामुळे वाघाचं अस्तित्व हरवल्यामुळे म्हणजे जंगलामध्ये काही लोक असं हे करायला लागले। पण असं आहे की वाघ कितना भी घोडा हो जाए आखिर वाघ होता है। समन्वयाने आणि ताकदीने जर आपण लढलो तर ह्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद यात काही सांगण्याचं कारण नाही। खरं तर मी आपल्याला कधी उत्तर देणं ते टाळत असतो। ते म्हटले की हे 3 फेज आहे, परंतु त्यांचं मेन सबस्टेशन हे गिरीश भाऊंकडे असल्यामुळे तिथून किती पॉवर सप्लाय होईल त्याच्यावर आता कसे लाईट लागतील राजकीय, त्याच्यावर आता 25,000 केवीचा सप्लाय त्यांनी सबस्टेशन मध्ये टाकून घेतल्यामुळे ते कोणाला किती सप्लाय कसा देतील ते करू नका। आपण ताकदीने, हुशारीने, चाणाक्षपणे राजकारणात अति आत्मविश्वासात न जाता समन्वयाची भूमिका